नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय अवैध व्यवसायांविरोधात दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाईत नाशिक ग्रामीण व मालेगाव विभागातील पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टीची दारू बनविणारे ठिकाण, त्यामध्ये डोंगरदऱ्या, नदी नाले अशा अतिदुर्गम ठिकाणावर पायपीट करून त्यांचा शोध घेऊन छापे टाकण्यात आले आहे। तसेच अवैधरित्या गावठी दारू, देशी विदेशी मद्याची वाहतूक करणारे वाहने तसेच विक्रीच्या ठिकाणावर छापेमारी करण्यात आली आहे। तसेच अवैधरित्या अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या आणि अवैधरित्या मटका व जुगार चालवणारे व खेळणारे इसमावर कारवाई देखील करण्यात आली आहे। जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायाची माहिती पोलिसांना कळवावी असे आवाहन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले आहे।